आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान योजनेचा 16,000 कोटी रुपयांच्या 13व्या हप्त्याचं वितरण. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू. अर्थव्यवस्थेला गती आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषणात प्रतिपादन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 6,384 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेनेचा 55 आमदारांना पक्षादेश. छत्रपती संभाजीनगर इथं G20च्या महिलाविषयक गटाच्या बैठकीचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन. आणि अग्निपथ योजनेच्या वैधतेचा दिल्ली उच्च न्यायालयाकडून निर्वाळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज किसान सन्मान योजनेचा 16,000 कोटी रुपयांचा 13वा हप्ता वितरित केला. या योजनेद्वारे हे पैसे देशभरातल्या 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. कर्नाटकात बेळगाव इथं आयोजित कार्यक्रमात हा हप्ता वितरित केला गेला. नूतनीकरण केलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचं आणि रेल्वेच्या दुहेरी मार्गाचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांनी केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे सरकारी योजना वेगानं कार्यान्वित होत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी कर्नाटकातल्या 2,240 कोटी रुपयांच्या विविध योजनांची पायाभरणीही करण्यात आली. डबल इंजिन सरकारच्या फायद्याबद्दल बोलताना त्यांनी जलजीवन मिशनचं उदाहरण दिलं. त्यामुळे कर्नाटकच्या ग्रामीण भागातला नळावाटे होणारा पाणीपुरवठा 25% 40% गेला असल्याचं त्यांनी सांगितलं. 2014मध्ये कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केवळ 25,000 कोटी रुपयांची तरतूद होती. ती आता 1,25,000 कोटी रुपये झाल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी काळात भारतात बनलेली प्रवासी विमानं आकाशात उड्डाण घेतील आणि देशाच्या लहान आणि मोठ्या शहरांना एकमेकांशी जोडतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये शिवमोगा इथल्या विमानतळाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. 2014 पूर्वी देशात केवळ 74 विमानतळं होती. यामध्ये 74 नव्या विमानतळाची भर पडली असून उडान कार्यक्रमाअंतर्गत आता सर्वसामान्यांसाठी विमान प्रवास शक्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक इथं 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. सरकारी कामं आणि योजनांच्या यशासाठी सुशासन ही सर्वात महत्त्वाची अट असून केवळ याच्या सहाय्यानंच शेवटच्या टोकापर्यंत पोचता येतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज रिचिंग द लास्ट माईल या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना बोलत होते. सुशासनाला जेवढं जास्त महत्त्व दिलं जाईल तेवढं शेवटच्या टोकापर्यंत पोचण्याचं उद्दिष्ट सहज साध्य होईल असं ते म्हणाले. अर्थसंकल्पामधल्या लोककल्याणाच्या भूमिकेवर सर्व संबंधितांची सर्वसमावेशक चर्चा आवश्यक असून ती पारदर्शक कशी करता येईल यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात झाली. कोरोनानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणं आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. न्यायालयीन लढाई पूर्ण करून मराठा समाजातल्या नागरिकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. मेरी सरकार ने वर्ष 2022-23 के दौरान मराठा समुदाय के 500 छात्रों को प्रतिस्पर्धात्मक परीक्षाओं की तैयारी के लिए छत्रपति साहू महाराज अनुसंधान प्रशिक्षण और मानव विकास संस्था सारथी द्वारा निधि का वितरण किया है और छत्रपति राजा राम महाराज छात्रवृत्ति के लिए 9वीं से 12वीं तक की कक्षा में 25,000 छात्रों का चयन किया है. मेरी सरकार उच्चतम न्यायालय के सभी प्रयास करके मराठा आरक्षण पुनः प्राप्त करने के लिए वचनबद्ध है.
2026-27 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी रुपयांची करण्यात 1 लाख कोटी रुपयांचं योगदान देण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त राज्य सरकार राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. मेरी सरकार ने किसानों के बीच में मिलेट को लोकप्रिय बनाने और मिलेट का क्षेत्र तथा उत्पादकता बढ़ाने के लिए 200 करोड़ रुपयों के प्रावधान के साथ महाराष्ट्र मिलेट मिशन शुरू किया है. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 7 विधेयकं मांडली जाणार आहेत. याशिवाय विधान परिषदेत प्रलंबित असलेली 3 विधेयकं मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. येत्या 8 मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्य विधिमंडळात आज सुमारे 6,384 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या मागण्या सादर केल्या. त्यानंतर महाराष्ट्र महापालिका आणि मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करणारी विधेयकं सादर करण्यात आली. यात मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत सदस्यांची संख्या 5 वरून 10 करण्याचा प्रस्ताव आहे. यात इतर महापालिकांमधल्या स्वीकृत सदस्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा कमाल 10 करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणारं विधेयकही यावेळी मांडण्यात आलं. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेनं 55 आमदारांना पक्षादेश बजावला आहे. याबाबत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली. विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीचं पक्षादेशाचं उल्लंघन झालं तर त्या अनुषंगानं कारवाई करण्याचे अधिकार हे मुख्य प्रतोदाना आणि सभागृहातल्या गटनेत्यांना आहेत. जर समजा या व्हीपचं उल्लंघन झालं तर त्या पद्धतीचा एखादा अहवाल तयार करून वेळ प्रसंगी जेव्हा पुढची तारीख सुप्रीम कोर्टामध्ये असेल तेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणू. जर उल्लंघन झालं असलं तर ते आणू, उल्लंघन झालं नसलं, व्हीपचं पालन त्या लोकांनी केलं, जे काय घडेल ते आम्ही पुढच्या तारखेला माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणून देऊ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्याबाबतचं निवेदन सादर करण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याचं सांगत विरोधकांनी आज विधान परिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक असल्याचं सांगितलं. हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं सांगत विरोधकांनी काल चहापानावर बहिष्कार टाकला. मात्र यासाठी विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही संबोधलं यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं W20 अर्थात विमेन 20 समूहाच्या 2 दिवसीय प्रारंभिक बैठकीचं उद्घाटन केलं. भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत सहभाग आणि चर्चेसाठीचा W20 हा एक अधिकृत गट आहे. उद्घाटन समारंभाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासह भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत उपस्थित होते. G20 सदस्य देशांच्या जवळजवळ 150 महिला प्रतिनिधी, अतिथी देश आणि विशेष निमंत्रित या प्रारंभिक बैठकीत सहभागी होत आहेत. संरक्षण दलाच्या अग्निपथ योजनेची वैधता दिल्ली उच्च न्यायालयानं आज कायम ठेवली. ही योजना देशहितासाठी आणि भारतीय लष्कर अधिक सुसज्ज असावं या दृष्टिकोनातून आखली गेल्याचं सांगून दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं योजनेविरोधातल्या सर्व याचिका फेटाळल्या. अग्निपथ योजनेअंतर्गत 10 लाखापेक्षा जास्त उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली असून ही योजना संरक्षण दलाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारी असल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडताना सांगितलं. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातल्या कला, परंपरा आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार होण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. राजस्थानमधल्या बिकानेर इथं राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाला परंपरांशी
तर विज्ञानाला कलेशी जोडण्याची गरज आहे असंही त्या म्हणाल्या. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यावेळी उपस्थित होते. नागालँड विधानसभा निवडणुकीत 74% मतदान झालं. काही मतदान केंद्रांवरची आकडेवारी अजून मिळालेली नसून ती प्राप्त झाल्यावर मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झाल्याचं कायदा व्यवस्था अप्पर पोलीस महासंचालकांनी सांगितलं. विधानसभेच्या 59 जागांसाठी 183 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 4 महिला भारतीय जनता पार्टीनं 1 जागा बिनविरोध जिंकली आहे. मेघालयात 63% मतदान झालं. मेघालयचे मुख्य निवडणूक अधिकारी फ्रेडरिक खारकंगोर यांनी मतदानाविषयी माहिती दिली. मेघालयातल्या 60 पैकी 59 विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत झालं. पूर्व खासी जिल्ह्यातल्या सोहियांग मतदारसंघातलं मतदान UDP उमेदवार HDR लिंगडोह यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलं. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट PG 2023 प्रवेश परीक्षा आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार येत्या 5 मार्च रोजी होणार आहे. परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे ती पुढे ढकलावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. नीट PG 5 मार्च रोजी घेतली तर उत्तीर्ण उमेदवारांचं समुपदेशन सत्र 11 ऑगस्टनंतर सुरू होईल आणि इंटर्नशिप कट ऑफची तारीखही तीच असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. अनुसूचित जातींकरता असलेल्या योजनांची अंमलबजावणी, नियम आणि कायद्यांच्या जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या सामायिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं पुण्यात 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही कार्यशाळा 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी होणार असून या कार्यशाळेत 12 राज्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मुख्य सचिव आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नारायणस्वामी आणि रामदास आठवले यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित साहित्याची ज्ञानयात्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर हा कार्यक्रम आधारित होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर इथल्या संदर्भ विभागात मराठी भाषेच्या विविध बोलीभाषा, लिपी, ग्रंथ आणि लेखांचं प्रदर्शन भरवलं होतं. कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याला अनुदान जाहीर करेपर्यंत लिलाव सुरू करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान योजनेचा 16,000 कोटी रुपयांच्या 13व्या हप्त्याचं वितरण. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू. अर्थव्यवस्थेला गती आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषणात प्रतिपादन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 6,384 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेनेचा 55 आमदारांना पक्षादेश. छत्रपती संभाजीनगर इथं G20च्या महिलाविषयक गटाच्या बैठकीचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन. आणि अग्निपथ योजनेच्या वैधतेचा दिल्ली उच्च न्यायालयाकडून निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.